पूजानी गाडी पाडली वाटतं बाबा. सो ॲक्च्युली मित्रांनो गोष्ट अशी आहे की मला आज माझं मन करतंय की मी स्कूटी शिकावं. त्याचं रिझन हे आहे की मला स्कूटी चालवता येत नाही आणि त्यामुळे मला कुठेही जायचं असेल ना तर यांना मस्का मारावा लागतो. आता सीन काय झालं माहितीये का? सीन काय झालं माहितीये का? घरातनं निघली, माझं काहीतरी इमर्जन्सी काम आहे, मला पुढं सोडा म्हटली. त्यासाठी मी इद्दतशीरीला घेऊन आलो बाहेर आणि घराच्या थोडं 1-2 किलोमीटर पुढे जाऊन गाडी थांबवल्या आणि बोलायला आले की मला स्कूटी शिकवा. हा रिझन काय आहे? मला कुठेही जायचं असेल, मला कुठे पण जायचं असेल ना बाहेर मार्केटला किंवा हॉस्पिटलला, तर यांना मस्का मारावा लागतो. आणि यांना बोलायला गेले ना की चला बाहेर जायचंय तर हे बोलतात हा तिथे चावी ठेवली आहे, चावी घ्या आणि जा स्कूटी घेऊन. म्हणजे सीन काय माहितीये का? शिकवायला काय नाही, हिला शिकून बसलोय मी. हिला शिकवता शिकवता मी स्वतः चालवायला विसरलो होतो. त्यामुळं खूप महागात पडलेलं, कारण हिने 2 टाइम स्कूटी पाडली. त्यामुळं खूप भीती वाटते. जर मी बोलले असते की चला मला स्कूटी शिकवायला तर हे आलेच नसते. पण आधेमध्ये यांचे टोमणे असतात. बऱ्याचदा शिकवलंय आणि बऱ्याचदा शिकली पण आहे. आणि जेव्हा हिला एकटीला देतो ना स्कूटी तर कुठं ना कुठं पाडून येते, असं बऱ्याचदा झालंय. त्यामुळे ना यार हिला बोललोय मी, तुझा ड्रायव्हर मी बनतो, तुला जिथेही जायचं आहे मी तुला घेऊन जातो. मी कधी नाही बोललो नाही. खोटे नका बोलू. हे मला काय बोलतात माहितीये? स्कूटी आता तू बोलली मला जायचं बाहेर, ते घेऊन आलो ना आणि या बाहेर येतात त्यांनी बॉम्ब टाकला बघा असा की मला शिकवा करून. आता ही काय आता ही हट्टीपणा करायला. बरं ठीक आहे, पकडायचं सगळं. मला कुठे पण जायचं असलं का यांना मस्का मारा, मला स्कूटी शिकवा, मला स्कूटी शिकवा. आणि हे साहेब बोलणार हा ठेवली तिथे स्कूटीची चावी, जा घेऊन. मी काय बोलतोय तुला? मला इथे जायचं ड्रायव्हर आहे ना, मी ड्रायव्हरच आहे. मी नवरा कमी, ड्रायव्हर जास्त आहे. तुला जिथे जायचं मी तुला घेऊन जातो. कधी नाही बोललोय का? उगीच कशाला शानपणा करते? छोटस बाळ आहे आपलं. डोंट वरी, मी शिकेल. ऐका ना, आता मी ब्लॉग पण चालू केलाय ना, मी स्कूटी शिकताना ब्लॉग मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करते. तर चला बघूया तुमचे दादा मला स्कूटी किती छान, किती व्यवस्थितपॅने शिकवतात. कसे आहेत माझे कोच? चला आपण बघूया. आणि मी ट्राय करतेय आता स्कूटी चालवायला. चला. A few minutes later. मॅडम जी बसल्या स्कूटीवरती. काय मला मोकळ्या रस्त्यात आणून दिले गाडी, इथं कोणाला ठोकवता? आता तुला म्हणून तर आणून दिलं, नाही तर ठोकल्यानंतर यार माझा अकाउंट नील होऊन जाईल त्याच्या पाठी. तू एकटी असेल तर सांभाळू तर शकतो मी. हे सगळं तुला माहितच आहे ना? काय नवीन आहे काय? पहिल्यांदा गाडी ठोकणार आहेस काय? आधी पण ठोकल्यास ना? हे सगळं माहित आहे ना? पूजा तुला मी अजून पण बोलतोय, अजून संधी आहे तुला की उत्तर इज्जतशीर माझ्याकडे गाडी दे. आपण इज्जतशीर चांगलं सुखी समाधानी घरी जाऊया. घरी जाऊन चांगलं खाऊन पिऊन चांगलं जीवन जगूया. उगीच हा व्हिडिओ लास्ट व्हिडिओ बनला ना मित्रांनो, यापुढे जर व्हिडिओ नाही आले तर समजून जावं का की टाटा बाय बाय झाले. नाही बाबा, बसू कशाला? तुझी तू चालव. बघ तुला माहिती आहे, सिम्पल सी आहे. हे चावी आहे, ह्याला फिरवायचं म्हणजे चालू होणार. सेल्फ द्यायचा, ऐकून दे. सेल्फ द्यायचा, सेल्फ झाला गाडी स्टार्ट होईल. ब्रेक पकडून ठेवायचा, हळूहळू रेस द्या. हळूहळू नाही, एकदम गप करून रेस द्यायचा म्हणजे तू 1 मिनिटात शिकशील. अगं तू देऊन तर बघ, नाही जाणार वरती. मी आहे ना इकडं. नवऱ्यावर विश्वास आहे की नाही? नवऱ्यावर कवडी भरचा विश्वास नाही. अच्छा चल, सेल्फ हळू गाडी स्टार्ट कर, हळूहळू रेस दे, हळूहळू ब्रेक सोड. आणि हळूहळू धडपडू नको माशासारखं, हळूहळू. नाही ते एकदम रेस द्यायची. जंगलात जाशील तिथं काय असेल ना, जंगलामध्ये साप विपा आहे, डसल तुला. ओहो क्या बात आहे, मॅडमजीने रेस दिलेला आहे. हळूहळू रेस द्यायचा, हळूहळू. टेन्शन नको घेऊ, पडली बिडली तर हॉस्पिटलला घेऊन जाईल मी तुला. टेन्शन नको घेऊ बस. हा व्हिडिओ मी लास्ट व्हिडिओ होऊ देणार नाही. मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन बरा करीन आणि पुढे पण व्हिडिओ अपलोड करत राहील. टेन्शन नको. आता हळूहळू रेस दे ना, पुढे जात्या गाडी. दचक्यात नको देऊ, हळू दे. हळूहळू सावकाश, हळूहळू वाढव. चल जाऊ दे, हळूहळू वाढव. पाठी बघायचं नाही फिरून. तू चालत्या गाडीत पाठी बघशील आणि पुढं ठोकशील. त्या आरसा लावलाय कशाला? आरशामध्ये बघ, आरशात सगळं दिसतंय पाठनं कोण येतंय जातंय. पाठी फिरून बघू नको. चल हळूहळू जा.
हा. का थांबली? तुम्ही थांब बोलला. मी कुठे थांब बोललो? व्यवस्थित चाललेली. जा ना, अशी हळूहळू जा. बरोबर आहे ना? थांब, मी बसतो. हळू बसा की. हा, हळू बसा की. काय झालं? तुम्ही लय डेंजर बसताय, मला गाडी हँडल होत नाही. अहो तुम्ही लय बसताय. अगं अजून चालवली नाही कशी? मग नवऱ्याला घेऊन कशी फिरशील ग? तुम्ही डागमग आले. मी एकटे तिथून आले, मला चांगलं वाटलं. तुम्ही बसलो डागमगताय. मी माझे पाय खालती ठेवून गाडीला पडताना वाचू शकतो ग. पक्का ना? हा, बायको पडली चालेल, गाडी नाही पडली पाहिजे. जाऊया. आता हळूहळू रेस दे आणि हळूहळू चल पुढं. बायको पडली तर चालेल, गाडी नाही पडली पाहिजे. ठीक आहे. अरे म्हणजे बायको पडली तर गाडी पाहिजे ना घेऊन जायला हॉस्पिटलला, म्हणून म्हटलं ग बायको पडल्या चालेल, गाडी नाही पडली. माझ्या लक्षात आलं ना? मग किती प्रेम आहे माझं तुझ्यावरती, कधी कळेल तुला. चला आता हळूहळू दमानं घे. दमानं बसलाय नाही चांगलं वाटत आहे, तुम्ही उतरा ना. काय नवरा नकोय का पाठीमागे? मग कोणाला बसवणार आहेस? एकटीच जाईल मी, कुठे पण जायचंय तर. चल हळूहळू चल, येईल. बरं तुम्ही हालू नका आणि बोलू पण नका. पक्का ना? समोरून येतोय तो पण शिकतोय वाटतं, मला ठोकतोय की काय? तो लांब आहे, समोरून येतोय तो. एवढा लांब आहे, घाबरत्या. जाऊ दे मग त्याला. थांबा, जाऊ दे त्याला. थांबा. चल की ग, लांब येते. थांबा ना. हा, चल. शिकली राव. खूप चालवली. चल आजच्या दिवसासाठी बस झालं. चल जाऊ, बाकी उद्या शिकू. थोडं शिकायचं ग. अजून तिथपर्यंत जाऊया ना. 10 मीटर चालवलीस ना, बस झालं ना. 100 मीटर तर होऊ दे ना यार. थांब, मी उतरतो, मला धकधक व्हायला लागले बाबा. लगेच नाही, काय नाही होत. आता मी इथपर्यंत आणले ना, मी चलेल पुढे. चल सोडा. माझा फोटो आहे ना चांगला. उतरा तुम्ही, उतरा. नाही यायचं मला तुम्हाला. हा चला, निवांत हळूहळू. हा, जाऊ दे, रेस दे. हा, हळूहळू. वा, मस्त. आलं, नवऱ्याला उतरवली, गेली पुढं. हे असंच असतं. हा, एकदा बायको शिकली तर मग ती स्वतःच जाते पुढं, आम्हाला ठेवती पाठीमागं. एक आम्हीच आहे जे सगळ्यांना घेऊन जातो. आली, गेली का पुढं? तिला काय वाटतं तर मोकळ्या जागेत चालवलं म्हणजे आली मला स्कूटी. ट्रॅफिकमध्येच घेऊन जातो तिला, मग बरोबर सोडते सगळं चालवायचं. चालवायला आली तर मग किती लांब सोडलीस तू? हा, काय बडबड केली तुम्ही मला जरा सांगा. एवढा लांबनं चालत आलोय मी. हा, मग तुमची शिक्षा होती. मला बोलताय कुठं पडशील आणि शेवटचा व्हिडिओ. मी उलट तुझ्या चांगल्यासाठी बोलत होतो. पडली तर घेऊन जायला कोणीतरी शाबूक राहायला पाहिलं होतं ना. कॉन्फिडन्स द्यायचा बायकोला. कॉन्फिडंट द्यायचं म्हणून तर, पण दोघांचा कॉन्फिडन्स तुटला तर मग हॉस्पिटलमध्ये पोचणार कसे? हा, हातपाय तुटल्यावर. अच्छा, एक काम कर, इथून टर्न घे. चालवलीस खरं, पण टर्न घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदाच होतंय काय? टर्न काय लगेच घ्यायला येतो का? टर्न घेऊन तर दाखव. सरळ रस्ता होता म्हणून. तू आता मोकळ्या रस्त्यात बरोबर चालवलीस, बिजारात मार्केटमध्ये जाशील तर कशी चालवणार मग? टर्न घे, गोल फिरव, गोल. ए बाबा, जीव घेणार आहेस का काय माझा? मला तर डाऊट आहे बाबा तुझ्यावर. गप्प बसा ना, गाडी वळू दे ना जरा, शांती व्हा ना. माझा ब्रेक खराब करणारच वाटतो तू, दाबून. आली. हा, परत या, फिरून परत या समोर. ए बाई, तिकडे काय गट्टुळा आहे का? इकडे या ना. हा, व्हेरी गुड. हा, जमला रे, जमला. गाडी जमलो. थोडं सुद्धा कॉन्फिडन्स देत नाही. मस्त. पण एक गोष्ट चांगलीच आहे, तुम्ही कॉन्फिडन्स न दिल्यामुळे मी जिद्दीने शिकली. असं आहे मग, तेच तर माझी सवयच आहे तसं. मी कोणाला असं दाखवत नाही की माझ्यामुळे तुझं चांगलं होतंय. हा, तू हो पुढं, मी आहे पाठीशी. येताय का? कुठं? आता दुपारच्या वेळी नको ग, मूड नाही. चला ना, डोंगर झाडी मस्त आहे. डोंगर झाडी मस्त आहे. ऊन किती आहे ग? उन्हात मजा नाही येणार. मी
काय बोलते, तुम्ही काय बोलताय? हा? चला बसा, मी घेऊन जातो. नाही 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 तुझा. चला ना एक पुढून राऊंड मारूया. नाही भाई, हा राऊंड शेवटचा राऊंड होईल माझा कदाचित. तुझा जाऊन ये, जा फिरून ये मस्तपैकी. तुला तर आलेला आहे. मग आलेला म्हणून बोलते, चला ना. जा, मी करेन ऑटो बिटो करून येतो तुझा. अरे चला ना यार. अच्छा उतर, मी चालवतो. बघा नंतर नाही बोलायचं. मग उतर, मी चालवतो. नाही मी नेणार. उतर ना, मी नेतो ना तुला. नाही मी घेऊन जाणार. आणि नवीन नवीन ड्रायव्हर आहे, जास्त जोश मध्ये येऊ नको, ओव्हर कॉन्फिडंट नको राहू. उतर, ठोकशील, पाडशील, तू पण पडशील, मला पण पाडशील. तर उतर. मला सांगा येणार आहे की नाही? उतर ना यार, मी चालवतो, सोड ना. नाही जाऊ दे, या ऑटो. मला येते, मी बोलते चला. नको नको, पण डबल सीट येत नाही ना. येणार आहे का? नाही भैया. अच्छा येतो, थांब. चल. अरे बाबा चल की, चल की. तुम्ही मुद्दाम करताय. अगं नाही ग, चल. माझी पाय दुखते ना, गप्प बसा. चल की आता काय. उतरा तुम्ही. अरे उतरा तुम्ही, चालत या, उतरा. आता काय झालं तर बस बोलत होती, आता उतरवतेस. तुम्ही चालत या, उतरा. काय यार, बिचारा नवरा. नशीब चांगला आहे माझ्यासारखा नवरा भेटलाय. दुसरा कोणी असता ना. तुमचं नशीब चांगलं, माझ्यासारखी बायको भेटली तुम्हाला. फुटकं नशीब म्हणतात त्याला. अच्छा मला घे की ग. पूजानी गाडी पाडली वाटतं बाबा. राहू दे. काय गरज होती? हा हा पाडलीस, झालं समाधान? हा हा समाधान तुमचं झालं समाधान. मजा आली. आता बोल, आता मीच कारणीभूत आहे याच्यासाठी. हा हा काय कशी पाडलीस ग? तुला बोललेलो यार की नको शहाणपणा दाखवू. तुला बोललेलो. हा जरा काय तुला रेस देता का आलं? तुला वाटलं की मी झाली एकदम परफेक्ट ड्रायव्हर, हेवी ड्रायव्हर झाली वाटलं तुला? हा चल, सोबत बोलतोय तर यार निघाली एकटीच महाराणी. मला माहित होतं तू अशीच काहीतरी करणार. जरा का चालवता आली तर तुला वाटायला लागलं यार मी लय झाले. हा पायलट झाले मी, है ना. उडवू शकते आता गाडीला. पाडलीस की नाही गाडी? लागलं का कुठं? तुम्ही ते विचारताय का? तुम्ही फक्त अति शहाणपणा कशाला करायचं? बोलल्याला ऐकायचं जरा माणसाने. हा फालतूगिरी करतेस नुसती, अक्कल नसल्या का वागतं नसते. बोलतो जरा सबर ठेव. एवढी काय गडबड? हा आता यापुढे बोलशील का स्कूटी चालवायला? नाही शिकायचं मला. हा मला कधीच नाही शिकायचं. फालतूगिरी करायला लागला यार पूजा. तू पण काय गरज होती? नेलं असतं ना नेट. तुला बोललेलो जरा लगे एका दिवसात तुला तूप खाऊन रूप आलं पाहिजे असं आहे तुझं. पाठीमागं बसलेलो तर उतर बोलून मला उतरवलीस. कसली दू तोंडी आहेस गा? आधी एक बोलता नंतर मध्ये आता बसलेलो तर मला उतरवलीस की या म्हटलीस चालत, आणि आता बोलते पाठीमागं बसायचं. काय बोलायचं? काय सांगू नका. ते व्हिडिओ बनलाय बाबा, व्हिडिओ मधनं सगळं दिसणार. मी जरी सांगितलं नाही तर लोक व्हिडिओ बघणं माहीत पडणार. हा व्हिडिओ बनवू ना. काय चुत्यागिरी आहे. राहू दे. आता नेणार की नाही का? मी जाऊ एकटी चालत. ठीक आहे चला. चला मित्रांनो, हिची गाडी शिकणं महागात पडलंय. जाऊया घरी, घेऊन जातो. चल महाराणी. यापुढे ना असंच नवऱ्याशी खोटं बोललो ना, असं खोटं बोलून आणलं तर नवऱ्याला. तुझं तोंड बघायला मजा येते मला. का ग? बंद करा ना, मी बोलते ना.